2020-21 साली माझ्या सासऱ्यांचं निधन झालं कोरोनामुळे. इच्छा होती की एक सरकारी नोकरी आपल्याला असावी किंवा प्रायव्हेटपेक्षा सरकारी नोकरी कधी चांगली. किंवा आमच्या माहेरचं सुद्धा कसं होतं की प्रायव्हेट जॉब तर करतात सगळे, पण जरा सरकारी नोकरीकडे त्यांचा ओढ होती. किंवा माझे जे चुलते जे शिक्षक होते, चुलते शिक्षिका असल्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की सरकारी नोकरी जरा बेस्ट असते, त्यामुळे तू एवढी हुशार आहेस आणि त्यामुळे तू जरा सरकारी नोकरीला जास्त प्रयत्न कर. मी पहिल्यापासूनच शाळेमध्ये माझा नंबर असायचा, 10वीत वगैरे माझा पहिला दुसरा, किंवा कॉलेजला सुद्धा मी टॉपर असायचे. त्यामुळे त्यावेळी तर असं होतं की आमच्या वेळी एवढं शिकवण्यासाठी मुलींना प्रोत्साहित केलं जायचं नाही. त्यावेळी माझ्या वडिलांनी खूप कष्टानं मला शिकवलं होतं. आणि ज्यावेळी आमचं लग्न ठरलं त्यावेळी माझ्या मिस्टरांकडून त्यांनी शब्द घेतला होता की तिला एवढं मी कष्टाने शिकवले, तिचं फक्त आतापर्यंत केलेला अभ्यास किंवा तिची जी जिद्द आहे की काहीतरी करून दाखवायची, त्याला फक्त तुम्ही साथ द्या. आणि त्याच्यावर नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी ज्यावेळी मी ठरवलं की MPSCचा अभ्यास करायचा, त्यावेळी माझा मुलगा 1.5-2 वर्षाचा असेल. त्यावेळी मग अभ्यास करायचा ठरल्यानंतर घरी मी अभ्यास चालू केला, पण सगळ्या कामातून मुलातून असं वेळ काढला तर 1-1.5 तास मला मिळायचा, पण असा प्रॉपर वेळेला अभ्यास होत नव्हता. कारण MPSCचा सिलेबस इतका मोठा आणि MPSC करणं आधी ऐकून माहिती होतं की खूप अवघड असतं, खूप अभ्यास करावा लागतो. पण नंतर चालू केल्यानंतर थोडं जाणवायला लागले की खरंच यात जरा कष्ट जास्तच करावे लागणार आहे. त्यानंतर मी अभ्यास करायचं ठरल्यानंतर पहिल्यांदा लायब्ररी जॉईन करण्याचा निर्णय पण माझ्या मिस्टरांचाच होता. मला असं इच्छा नव्हती, मला वाटायचं की घरी जाऊन करून म्हणजे घरातूनच अभ्यास करूया. पण प्रत्येक डिसिजन त्यांनी त्यावेळी माझ्यासाठी घेतला की नाही, तुझा घरात एवढा अभ्यास होणार नाही, किंवा कोण घरी आलं गेलं की थोडंसं व्हायचं. आणि कॉन्सन्ट्रेशन पण त्या लेवलचं घरी होत नव्हतं, कारण अभ्यासासाठी एक तर आधी शांतता पाहिजे आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आपलं माइंड पण सेट पाहिजे की अभ्यासा व्यतिरिक्त वगैरे इतर गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं नाही पाहिजे. मग त्यानंतर सुरुवात झाली अभ्यास करायचं. मग त्यासाठी लायब्ररी आम्ही सहजच इथून चाललो होतो. माझी टायपिंगची परीक्षा झाल्यानंतर आम्हाला ही लायब्ररी दिसली. आम्ही त्यावेळी विचारायला आलो की लायब्ररीची फी वगैरे किंवा किती वेळ चालू असते, ही सगळी माहिती या लायब्ररीतून घेतली. मला वाटते 2 नोव्हेंबर 2021ला त्यावेळी मी इथं आले होते लायब्ररीत पहिल्यांदा. आणि डिसेंबर 2021 म्हणजे 1 महिन्यात लगेच मी घेतला की डिसिजन ह्याच लायब्ररीत आपण जाऊया. तिथं आल्यानंतर अभ्यास चालू केला. अभ्यास चालू केल्यानंतर इथं जाणवलं की एकदम इथं शांत वातावरण असतं. तेवढं आपल्यासाठी फक्त काही शांत वातावरणाची गरज आहे. आणि त्यानंतर मला इथले पण मित्रमंडळी जे असतील त्यांनी पण खूप सहकार्य केलं आणि अभ्यासाला सुरुवात झाली. म्हणजे घरच्यांनी त्यावेळी माझ्या सासूबाईंनी पण मला सपोर्ट केला, कारण त्या माझ्या मुलाला व्यवस्थित बघत होत्या म्हणून मला घराच्या बाहेर पडता आलं. त्यांचा सपोर्ट झाला. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी सुद्धा मला काय असेल जे साहित्य असेल, क्लासेस असतील, ते जे सगळं साहित्य लागत होतं ते सगळं त्यांनी मला प्रोव्हाइड केलं. त्यानंतर एक नाव मला घ्यावं वाटेल की माझा छोटा भाऊ आहे स्वप्नील पाटील म्हणून, त्याच्यात रायगड रोहा इथं प्राथमिक शिक्षक म्हणून आता जी शिक्षक भरती झाली त्यामध्ये त्याचं सिलेक्शन निवड झाली. तो पण MPSC करत होता, त्याचं BSI होण्याचं स्वप्न होतं. मग त्याच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास चालू केला, कारण माझ्यासाठी गायडन्स महत्त्वाचा होता. मी अकॅडमी वगैरे लावून जाणं येणं मी बघितलं ते पण प्रयत्न करून, खरं मला घरातला आवडून आणि येण्या जाण्यात जो वेळ जायचा माझा तेव्हा तो वेळ खूपच जायला लागला आणि अभ्यास कमी ओढाताण जास्त व्हायला लागली. मग त्यावेळी ठरवलं की असू दे, आहे तसाच आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करायचा. मग मी 10 पर्यंत आवरायचे घरातले, 10ला मी लायब्ररीत यायचे. 10-10:30 माझं टायमिंग असायचं. 10 वाजल्यापासून मी 5-5:30 पर्यंत अभ्यास करत होते इथं लायब्ररीत. आणि त्यावेळी माझ्या भावानं स्वप्नील पाटीलनं मला अभ्यासात म्हणजे त्याच्या अनुभव, त्यानं PSIचा वगैरे अभ्यास करताना 5-6 वर्ष अभ्यास त्याने केला होता. मग त्याचं मेन्स कशा 1-2 मार्कात जायच्या. मग त्याच्या अनुभवाचा फायदा मला झाला. त्याने एकदम मला व्यवस्थित गाईड केलं. त्यामुळे मला वाटतं की माझे जर हा जे म्हणजे जर्नी आहे 3-3.5 वर्षाची, ह्यामध्ये मी यश मिळवू शकले. कारण बरीच मुलं अभ्यास करतात 8-8, 9-9, 10-10 वर्ष झालं तरी MPSCची एक्झाम सुटत नाही. तर त्याच्या गायडन्सचा मला थोडा फायदा झाल्यामुळे का कदाचित असेल तर 3-3.5 वर्षामध्ये मला ही पोस्ट निघून गेली. मी ही एक्झाम दिली होती 2022 मध्ये 2-3 प्री दिल्या, पण त्यामध्ये माझा 1-2 मार्काने रिझल्ट गेला. त्यानंतर मी 30 एप्रिल 2023ला हा जो रिझल्ट आहे 2025 मध्ये लागलेला, त्याची पहिली परीक्षा 30 एप्रिल 2023ला झाली होती. प्रिय झाली आणि त्यामध्ये मी क्लिअर झाले. त्यानंतर 17 डिसेंबर 2023ला मेन्स पुण्याला दिल्या होत्या, ती पण मी एक्झाम क्लिअर झाली. त्यानंतर तिसरी परीक्षा होती याची स्किल टेस्ट म्हणून जी मुंबईला होती, 5 आणि 8 जुलैला माझी एक्झाम होती. त्या एक्झाममध्ये पण मी क्लिअर झाले. पण ह्या रिझल्टवर असं झालं की कोर्ट केस पडली. कोर्ट केस पडल्यामुळे हा निकाल एवढा लांबला की जवळजवळ 2024 वर्ष असंच गेलं. 2025 मध्ये हा रिझल्ट लागला. म्हणजे गेली
हा रिझल्ट 2023चा आहे. गेली 2 वर्ष झाली ही एकच एक्झाम चालू आहे. म्हणजे एमपीएससी कसा एक दिवस जातो पण किती वर्ष होतात हेच कळत नाही. आपण जेव्हा परत बघतो की एवढी वर्ष झालं मी अभ्यास करते, पण तशा ऍक्च्युली मला अटेम्प्ट द्यायला माझी पहिलीच मेन्स मी क्लिअर झाली होती. जर ही मेन्स किंवा ह्यामध्ये मला जर फेल्युअर आलं असतं तर मला आणखी पुढे 2-3 वर्ष आता परत आणि तोच टप्पा प्री मेन्स आणि परत तिसऱ्या परीक्षेत जरी नापास झालं तर परत पहिल्या परीक्षेपासून चालू करायचं. म्हणजे फक्त वर्षांची इन्व्हेस्टमेंट असायची आणि तितका वेळ संयम ठेवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण किती वेळ अभ्यास करायचा असं सुद्धा मनात विचार येतात. एक दिवस असा मोजून काढल्यासारखा काढला शेवटी तर, कारण कधी रिझल्ट लागणार कधी. कारण माझं कसं होतं की एखादी पोस्ट आपल्या हातात पाहिजे की जेणेकरून आपल्याला पुढचा दृष्टिकोन असेल किंवा आपण सेफ मध्ये होतो की एखादी एक्झाम आपल्या हातात आहे किंवा आपण एखाद्या पोस्टवर आहे म्हणजे आपल्याला इतर पोस्टचा अभ्यास करता येईल. आता 2 फेब्रुवारीला सुद्धा मी एक्झाम दिली गट बची, त्यामध्ये सुद्धा माझा स्कोर चांगला आहे. त्यामुळे त्याची सुद्धा मेन्सची तयारी मला करायची. आणि आता एक्झाम जी झाली त्यामध्ये मी अजून एका पोस्टला होते, टॅक्स असिस्टंट आणि कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक. त्या 2 पदी माझी खरं म्हणजे निवड झाली होती. त्याच्या 3 परीक्षा मी एक्झाम क्लिअर आहे. पण फायनल लिस्ट जी आता जी लागली मेरिट लिस्टमध्ये त्याची रँक माझी जरा थोडी खाली आल्यामुळे माझा रिझल्ट आता तो 2 मार्कात गेला. म्हणजे 2 पोस्टपैकी 1 पोस्ट मला मिळाली आणि मला पाहिजे होती ती दुसरी पोस्ट होती ती माझी आता 2 मार्कात गेली. म्हणजे थोडंसं असं वाईट पण झालं की मला जे पाहिजे होतं ते थोडंसं मिळालं नाही, त्याचं दुःख पण थोडंसं आहे. आणि घरच्यांनी समजावलं की असू दे, एक हातात तुझ्या आहे आत्ता, तू अजून पुढं करशील याच्यावर. कारण माझा ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी मी थोडं नाराज होती, कारण ती गोष्ट मला जी पाहिजे होती ती माझी 2 मार्कात गेली होती. त्यामुळे घरच्यांनी समजवलं की असू दे, आधी आत्ता जे मिळाले ते हातात घे, तुला जे करायचंय ते पुढं कर. असं म्हणजे हा माझा प्रवास आहे ना, अजून सुद्धा चालू आहे. आता माझी मेला एक एक्झाम आहे, जूनला एक्झाम आहे. मी सरांना मॅडमला सांगितले की मी आणखी अभ्यासाला येणारच आहे सुद्धा. आता माझा थोडा वेळ गेला यामध्ये, पण मी आता उद्या किंवा परवापासून परत अभ्यासासाठी हीच लायब्ररी जॉईन करायचे. म्हणजे मला बऱ्याच जणांनी सल्ले दिले की अजून इतर चांगल्या लायब्ररी आहेत किंवा तिथं जास्त एमपीएससीची जास्त करणारी मुलं आहेत किंवा तुला त्या वातावरणाची गरज आहे. पण मला नाही वाटत की मला असं फक्त शांत वातावरण असतं तरी बस. कारण माझं मोटिवेशन आहे ते माझ्या घरातूनच येते. लायब्ररीमध्ये जास्त मुलांच्यात गेलं तर मला तर वाटतं की माझं डिस्ट्रॅक्शन होईल त्यांच्यामुळे. माझे विचार थोडेसे वेगळे असणार. एमपीएससीचा अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली आहे. ती आवड मी आता पुढेपर्यंत चालू ठेवणार आहे. त्यामुळे आहे हीच आणि आज तुम्ही सर्वांनी माझा जो सत्कार केला, मला शुभेच्छा आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे.